आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. नाशिक हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश. 2 ते 3 दिवसांपासून माथी भडकावण्याचा प्रयत्न. नाशिक पोलीस आयुक्तांची हिंसाचाराबाबत माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती. घटनेच्या वेळी काठेगल्लीमध्ये 96 दुचाकी आल्या कुठून? प्रश्न अनुत्तरित. राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची. नव्या शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब. मात्र पहिलीपासून हिंदी शिकवण्यास मवियाचा विरोध. हिंदी राष्ट्रभाषा नाही, पहिलीपासून हिंदी सक्तीला राज ठाकरेंचा विरोध. सरकारचे हिंदीकरणाचे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नसल्याचं ट्विट. घाटकोपरमध्ये मांसाहार करण्यावरून मराठी कुटुंबांना अपमानकारक वागणूक दिल्याचा आरोप. कालच्या राड्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांची आज पुन्हा सोसायटीमध्ये धाव. सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करा. नामदेव शास्त्रींकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडल्याचाही दावा. नव्या वक्फ कायद्यातील 2 तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती. 7 दिवसात उत्तर देण्याचे केंद्र सरकारला आदेश. तर संपूर्ण वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट. धनंजय मुंडेंनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणं पुन्हा टाळलं. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक कारण देत पिंपळनेरला जाणार नसल्याचं ट्विट. सुरेश धस यांच्यासोबत होता एकत्रित कार्यक्रम. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतण्या रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा. अजित पवारांच्या दौऱ्याआधी रोहित पवारांच्या समर्थकांकडून अजित पवारांसाठी बॅनरबाजी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उच्च न्यायालयाची नोटीस. विधानसभेला निवडणूक आयोगाने नियमांची केली पायमल्ली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधेंची याचिका. उत्तर सादर करा, मुख्यमंत्री फडणवीसांना निर्देश. काँग्रेस नेते संग्राम थोपटे काँग्रेसला सोड चिठ्ठी देण्याच्या तयारीत. लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. फडणवीसांची चाकरी करा अन्यथा सरकारमधून बाहेर पडा. अमित शहांनी एकनाथ शिंदेना तंबी दिल्याचा संजय राऊतांचा दावा. तर खोटं बोलण्यालाही लिमिट असते, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. पाणी प्रश्नासाठी अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची महापालिकेत तोडफोड. मलकापूर परिसरामध्ये 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं संताप. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणारे शिक्षक गिरीश फोडेंवरील कारवाई विरोधात कोल्हापुरात आंदोलन. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी, संघर्ष समिती आणि शिक्षक संघटनांचं आंदोलन. मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा अंडा मोर्चा. पाणी टंचाई आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यानं मनपा वॉर्डवर धडक. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण. शेगावात केस गळतीनंतर आता नख गळती होत असल्याचा स्थानिकांचा दावा. आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचाही आरोप. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर. आता बातमी येते बुलढाणामध्ये. गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यात